मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गरसे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वरळीमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे। कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अनंत गरसे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे। गौरी पालवे याच केईएम रुग्णालयामध्ये डेंटिस्ट विभागामध्ये कार्यरत होत्या। तर विवाहित डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली आहे। काल संध्याकाळी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि आता या सगळ्या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी मोठे आरोप केलेले आहेत अनंत गरसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर। पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गरसे आणि त्यांच्या पत्नीने आता आत्महत्या केल्यामुळे वादविवादाला सुरुवात झाली आहे। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। ताईचा आनंद गरजे यांनी फोन केला की वडिलाला बीडमध्ये की फोन केल्याच्या पुढे कट केला आणि नंतर त्याच्या आईला फोन केला, गौरीच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तिची डेड बॉडी माझ्या समोर आहे। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झालते, काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि सीबीआय मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि फॉरेन्सिक लॅब मार्फत तिचं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं, ही माझी एक अपेक्षा आहे कुटुंब म्हणून। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यानंतर तिच्या पतीची भूमिका समोर आलेली आहे। अनंत गरसे यांनी काय म्हटले आपण पाहूयात। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावरच्या माझ्या घरात मी प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं। दरम्यान अनंत गरसे आणि गौरीच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर या दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट लिहिलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पाहूयात। तर फेब्रुवारी महिन्यामधली पंकजा मुंडेंची पोस्ट आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे, माझ्या पुत्रासमान माझा स्वीय सहाय्यक चिरंजीव अनंत गरसे याचा शुभ विवाह पार पडला। चौकान डॉक्टर गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली आहे। बीडमध्ये दोघांच्या विवाह सोहळ्यामध्ये माझी आई आणि डॉक्टर प्रीतम ताईंनी वधूवरांना आशीर्वाद दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।